श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपण हे सावरगाव या ठिकाणी, सावरगावातील हे जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, वय आहे 78. आता 78 वय म्हटल्याच्या नंतर बऱ्याच जणांची स्मृती गायब झालेली असते, परंतु या बाबांचं एक वैशिष्ट्य आहे, नाव हे विठ्ठल. परिसरातला सातबारा जसं ह्या विठ्ठलरावांकडे आहे. आपण बाबांकडून समजून घेणार आहे, जे एखाद्या इथल्या गाव कामगार तलाट्याला जे काही सुधरत नसेल, एखादा सातबारा कोणाचा कोण आहे, शेजारचा कोण आहे, किंवा गट क्रमांक कोणता आहे, किंवा चतुर्सीमा काय आहेत, ह्या गोष्टी ज्यांना उलगडत नाहीत, भल्या नवीन आलेल्या तलाट्यांना ज्या उलगडत नाहीत, ते हे बाबा विठ्ठल बाबा जे आहेत माने, हे त्यांना समजून सांगतात. बाबा, मला थोडं सांगा का तुम्हाला इथल्या परिसरातला सातबारा बऱ्याच जणांचा माहिती आहे का, सगळ्यांचाच माहिती आहे काय? आमच्या सावरगावला 900 गट नंबर आहे. 900 गट आहेत आमच्या सावरगावला 900 गट नंबर आहे. पण मी झोपेमध्ये तुमच्यानी एक दिवस लक्षात आलं का मी हुशार आहे का याड आहे. माझी शाळा दुसरीची, पण मी प्रत्येक जणाचा 900 गट नंबरापर्यंत, याची जमीन किती गट नंबरात, त्याची किती गट नंबरात, ही रातच्या 3 वाजेपर्यंत पाठ करीत बसलो. मला संपूर्ण सारखं फक्त 4 गट नंबर सावरगावचे नाशिक वनते. 4 गट नंबरामध्ये घाणे 21 गट नंबर, असे 4-5 गट आहेत. एक इथं 801 गट नंबर आहे. याच्यामध्ये 12, 14, 20 नाव आहेत. पण आता प्रत्येकाचं नाव नाही सांगता येणार. पाठीचे 900 गट नंबर हे मी सगळं तोंडी पाठ केलेले. म्हणजे 900 तुमच्या गावाला 900 गट नंबर आहेत आमच्या सावरगावात. त्या 900 गटात बऱ्याच जणांच्या जमिनी जमला आहेत, पण ज्या काही गटात अडचणी आहेत ते तुम्ही ते आता गट नंबर सांगितले का? ज्या गटांमध्ये अडचणी आहेत, कुठेतरी खराबा असेल, कुठेतरी चांगला आहे का काय? 800 गट नंबर 21 गट नंबर आहे, त्याच्यात 52 का काय नाव आहेत. 52 नाव आहेत. म्हणजे तो मेला एक गट एकच राहिला, ते मेरता मारता तुमच्याने असे. आता मग 52 जणांची कसं काय नाव सांगता येतील का? एक जणाच्या नावावर सांगता. सातबाऱ्यात ते आता सातबारा त्यांना एक पुरवणी किंवा हँडबिलच करावं लागेल काही दिवसांनी, असं म्हणायचंय. पण त्यांचा होत नाही, तो कमी समजून सांगले पण ते नाही करू शकते, करत नाहीत. पण मला इथल्या बऱ्याच लोकांच्या बोलण्यातून असं आलं का एखाद्या नवीन तलाट्याला इथला चतुर्सीमा समजत नसेल, किंवा एखादी गोष्ट सातबारा कळाला नाही, कोणाच्या कोण शेजारी, तर तुम्ही मदत करताय. नाही मग तलाठी जर आला तर आमचा तलाठी आता सह्याला टाकलेले रेकॉर्ड. तलाठी जर आला तर पहिले विठ्ठल मानेचीच गाठ घेईन. मी गळमाळ्यात राहतो, पण माझी गाठ घेतल्याशिवाय तलाठी मोर चालतीच नाही. म्हणजे विचारितात मला. पूर्वीचा जो तलाठी असेल त्यांनी ह्या गावचा सातबारा कोणाच्या हातात असेल तर विठ्ठलरावांच्या सांगूनच पुढच्या यांना सांगतात. आता ते कृषी खातेवाले, हे खातेवाले, माझं राहणे जरा गावठाण नाही तर मी सगळ्यांचे माझीच पहिली गाठ घेतात. पहिले माझी सरपंच. आता सावरगाव झालं, नांदूर झालं, पिंपळगाव झालं, हे काय बुद्धी दिली असं हा मार्गदर्शन. पण मी माझ्या मनातली लोकांना भावना नाही दाखवत, पण माझ्या मनात हा आमका माणूस असा आहे, इथं भांडा नाही. मग आपण कधी कोणती भांडणं लावत नाही, काय नाही. म्हणजे जिथं सातबाऱ्यांमध्ये गोंधळ असेल, जिथं कौटुंबिक वाद असतील, त्या वादात पडायचं नाहीत, पण तिथं वाद आहेत. आता ते एखाद्याचे नाव जमीन आहे दुसरा खातो, तर त्याला सांगायचे आहे तुझी जमीन, आणि तुम्हाला सांगायचं ही तुझी जमीन नाही, तुला वाटेल ते कर, पण भांडण नाही लावायचं. म्हणजे भांडणं लावण्यापेक्षा त्याला समजून सांगितलं आजपर्यंत. पण मला एक विठ्ठलराव तुम्हाला एक विचारायचं आहे का बाबा, बऱ्याच जणांचं साठीनंतर बुद्धी नाठी होती. आज तुमचं वय एक साधारणतः 78 काहीतरी चाललंय असं तुमच्या बोलण्यातून आलं. आता 78 वय असताना तुमची स्मृती जाग्यावर कशी, काय सांगाल? एक असं आहे, मी तुमच्या वर चाललोय नाही, मला काय आलं नाही, माझा मेंदू कसं काय असं नाही तर खरंच 78 लोक लेखाला झाल्यात, पण मला काहीच नाही. आज शेठ बोलले, बारीक मुलगं बोललं, मोठं, मी सगळ्या गावातला आज लाड काय, मला मागं शा द्या, गाळे द्या, मला काहीच वाटत नाही. पण माझं मनच शुद्धी म्हणजे मला तुमचं कोणाचं वाईट वक्त हे आलंच नाही. कुणी निंदा कुणी वंदा, पण परंतु सामोपचार ठेवणे हाच माझा धंदा. ही विठ्ठलरावांनी स्वतःचं एक सूत्र बाळगले, आणि सूत्र बाळगल्याच्या नंतर एक आत्ताचा जो प्रवास आहे त्यांचा, खरं तर जीवनमान जसं बदलत चाललंय, आरोग्याची काळजी म्हणा, हे अलीकडं जे काही बदल होत चालला आहे, एवढं वय त्यांचं झालं आहे, परंतु त्यांच्या वयात असं वाटलं नाही. हे आजही तरुण आहेत,
आणि त्यांनी स्वतःचं एक सूत्र बांधले का आपल्याला कोणाच्या म्हणजे जरी सगळ्यांचे सातबारे माहिती असतील, कोणाच्या काही वाद माहिती असतील, त्या वाद लावायचे नाही, समजून सांगणे. कुणी निंदा केली तर त्याची निंदा नालस्तीला प्रत्युत्तर द्यायचं नाही. ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यात असल्यामुळं कदाचित त्यांचं हे सगळा प्रवास सुखमय झाला आहे. नाही तर अलीकडं जर पाहिलं तर वृद्ध झाल्याच्या नंतर बऱ्याच म्हणजे सांगणं कठीण आहे, इतक्या अवघड परिस्थितीतून त्यांचा प्रवास असतो. परंतु विठ्ठलराव मानेंचा जो प्रवास आहे तो खूप चांगला वाटतो आहे. ते आजही आनंदी आहेत आणि उद्याही आनंदी राहू हीच अपेक्षा. सुरेश भुजबळ, AB न्यूज, सावरगाव.